बच्चे में आपका स्वागत है। आज आपण पाहणार आहोत हत्ती आणि शेळीची गोष्ट. गोष्टीचे नाव आहे संकट काळातील मित्र. एका गावात एक शेतकरी राहत होता. तो खूप मेहनती होता. तो शेळ्या राखायचा. त्याच्या सर्व शेळ्यांवर खूप जीव होता. अधूनमधून मनोरंजनासाठी तो त्यांच्यासोबत खेळत पण असत. नेहमीप्रमाणे तो आपल्या शेळ्या घेऊन तो जंगलाच्या दिशेने शेळ्या हिंडवण्यासाठी गेला. जंगलाच्या शेजारी शेळ्या चरत असताना त्यातील एक पांढरी शुभ्र शेळी गवत खाण्यात इतकी दंग होती की तिला आपण कळपापासून दूर गेल्याचे समजलेच नाही. अरे वा, इथलं गवत किती रसरशीत आहे. अजून थोडं खाऊन घेते. ती हळूहळू घनदाट जंगलात शिरते. अचानक तिला जाणवते आजूबाजूला कोणीच नाही. शेळी घाबरून इकडे तिकडे पाहते. अचानक तिला झाडाच्या आडून चमकणारे 2 डोळे दिसतात. बघते तर काय, एक मोठा वाघ डरकाळी फोडत बाहेर येतो. आज किती दिवसांनी कोवळं मांस खायला मिळणार. शिकार स्वतःहून चालत आली आहे. शेळी थरथर कापत बोलते, वाघ दादा, मला सोडून द्या. मी वाट चुकले आहे. घरी माझं पिल्लू वाट पाहत असेल. जंगलात आल्यावर परतीची वाट नसते. खडप घालणार इतक्या भला मोठा हत्ती तिथे प्रकट होतो. हत्ती आपली भली मोठी सोंड वर करून जोराने गर्जना करतो. वाघ हत्तीला पाहून थबकतो. थांब वाघा, ही बिचारी शेळी रस्ता चुकली आहे. हिच्यावर हल्ला करणं तुझी हयर नाही. वाघाला आपली शक्ती हत्तीसमोर कमी पडणार याची जाणीव होते आणि तो रागाने गुरगुरत जंगलात निघून जातो. हत्ती दादा, तुम्ही आज माझे प्राण वाचवले. खूप खूप आभार. तू घाबरू नकोस, मी तुला घरी पोहोचवेन. शेतकरी काळजीत आपल्या शेळीला शोधत असतो. तेवढ्यातच त्याला जंगलाच्या दिशेने हत्ती येताना दिसतो. पाहतो तर काय, त्याच्या सोबतच अरे, ही तर माझी शेळी. शेतकरी आपल्या शेळीला प्रेमाने जवळ घेऊन हत्ती राजा, ओवाळतो. आज तुम्ही केवळ माझ्या शेळीचे प्राण वाचवले नाहीत, तर माझ्या कुटुंबाचा आधार वाचवला आहे. शेतकरी घरातून केळी घेऊन येतो. हत्तीला खाऊ घालतो. हत्ती आनंदाने सोंड हलवीत आणि पुन्हा जंगलाच्या दिशेने निघून जातो. तर समजले का बालमित्रांनो, आपण यातून काय शिकलो? शक्तिशाली असण्यापेक्षा कोणाचे तरी रक्षण करणं हा सर्वात मोठा धर्म आहे.